सर्वसामान्य प्रौढ व्यक्तींच्या हृदयाचे ठोके दर मिनिटाला किती पडतात? 72, 82, 80, 70. याचे उत्तर आहे 72. व्हिडिओला पुढे जाण्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. केंद्र सरकारचा उत्पादनातील राज्य सरकारचा वाटा टिंबटिंब यांच्या शिफारशीनुसार निश्चित केला जातो. नीती आयोग. जागतिक पोलिओ दिवस कधी साजरा केला जातो? 25 ऑक्टोबर, 20 ऑक्टोबर, 24 ऑक्टोबर, 12 ऑक्टोबर. 24 ऑक्टोबर. एकदिवसीय द्विशतक करणारा सर्वात तरुण खेळाडू कोणता ठरला आहे? रोहित शर्मा, शुभम गिल, ईशान किशन आणि सचिन तेंडुलकर. शुभम गिल. शेती क्षेत्रातील अखंड 24 तास वीज पुरवठा करणारे भारतातील पहिले राज्य कोणते? महाराष्ट्र, तेलंगणा, हरियाणा, केरळ. तेलंगणा. खालीलपैकी कोणती नदी कर्नाटक आणि तामिळनाडू या दोन राज्यात वाहते? कावेरी, गोदावरी, कृष्णा किंवा यापैकी कोणतेही नाही? कावेरी. 65व्या महाराष्ट्र केसरी 2023चे विजेता कोण बनले आहेत? पृथ्वीराज पाटील, बाला रफिक शेख, हर्षद सदगीर, शिवराज राक्षे. ई लर्निंग म्हणजे काय? संगणकासंबंधी अध्ययन, संगणकाच्या माध्यमातून अध्ययन, संगणक व इंटरनेटच्या माध्यमातून अध्ययन, शिक्षणात संगणकाचा वापर, संगणक व इंटरनेटच्या माध्यमातून अध्ययन. ग्लोबल फायर पॉवर इंडेक्स 2023 मध्ये भारताचे स्थान किती आहे? दुसरे, पहिले, तिसरे, चौथे. जिल्हा परिषदेचे कामकाज एकूण किती समित्यांमार्फत चालते? 8, 12, 10, 9. 10. कोणत्या टेनिस खेळाडूने सर्वात जास्त ग्रँड स्लॅम पदक जिंकले आहेत? नोवाक जोकोविच, रॉय इमर्सन, राफेल नदाल, रॉजर फेडरर. नोवाक जोकोविच. 37व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले आहे? अनुराग ठाकूर, नरेंद्र मोदी, प्रमोद सावंत, अमिताभ बच्चन. नरेंद्र मोदी. कोणत्या देशाने सर्वात जास्त वेळा फुटबॉल विश्वचषक जिंकले आहेत? फ्रान्स, अर्जेंटिना, ब्राझील, इटली. ब्राझील. पुढीलपैकी शब्द ओळखा. BDGK, PQRO. याचं उत्तर आहे, मला वाटतं, P. सर्वात जास्त लोकसंख्या असलेला केंद्रशासित प्रदेश कोणता आहे? चंदीगड, पुडुचेरी, दमण आणि दीव आणि दिल्ली. दिल्ली. क्रिकेट एशिया कप 2023चे विजेतेपद कोणत्या संघाने जिंकले आहेत? पाकिस्तान, भारत, श्रीलंका आणि बांगलादेश. भारत. बुद्धिबळ खेळताना कोणती सोंगटी नेहमी सरळ चालते पण हल्ला करताना तिरकी चालते? घोडा, हत्ती, उंट आणि प्यादा. एक्झाम वॉरियर्स या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? अब्दुल कलाम, सत्य नाडेला, नरेंद्र मोदी, कमलेश पाटील. नरेंद्र मोदी. महाराष्ट्र राज्यात एकूण किती हजार कोटींचे प्रकल्पाचे लोकार्पण नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालेत?
10,000, 12,000, 10,000, 15,000, 14,000, 14,000. भारतीय द्वीपकल्पाचे दक्षिण टोक कोणते? चेन्नई, कन्याकुमारी, तिरुवनंतपुरम, मदुरई. कन्याकुमारी. प्रसिद्ध हरिभक्त परायण बाबा महाराज सातारकर यांचे निधन झाले. ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते? चित्रपट, नाटक, कीर्तन आणि साहित्य. कीर्तनास संबंधित होते. हँगिंग गार्डन्स हे महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थित आहे? पुणे, सोलापूर, मुंबई, नागपूर. मुंबई. कोणत्या राज्याच्या अंतर्गत जल्लीकट्टू 2023चा महोत्सव आयोजित केला गेला? आंध्र प्रदेश, तामिळनाडू, केरळ आणि तेलंगणा. तामिळनाडू. पुरोगामी या शब्दाचा अर्थ काय? शहरी पुरस्कार सुधारणावादी हेकेखोर. सुधारणावादी. महाराष्ट्र सरकारच्या नमो किसान सन्मान योजनेचा शुभारंभ कोणाच्या हस्ते करण्यात आला? द्रौपदी मुर्मू, रमेश बैस, नरेंद्र मोदी, नितीन गडकरी. नरेंद्र मोदी. संविधान दुरुस्ती प्रक्रिया अनुच्छेद मध्ये नमूद आहेत. 324, कलम 368, 374 आणि 382. मला वाटतं 368 कलम. कोणी न्यू इंडिया हे वर्तमानपत्र चालवून क्रांतीचा पुरस्कार केला? बिपिनचंद्र पाल, भगतसिंग, महात्मा गांधी आणि विलास सावरकर. बिपिनचंद्र पाल. ज्या गोष्टींची भीती वाटते तीच समोर येऊन उभी राहते या अर्थाची जुळणारी म्हण खालीलपैकी कोणती? दिव्याखाली अंधार, भीत्यासाठी ब्रह्मराक्षस, अजापत्र बली देहात बळी तो कानपिळी. भीत्यासाठी ब्रह्मराक्षस. स्वर्णसिंग कमिटीच्या शिफारशीनुसार 1976 मध्ये 42व्या दुरुस्तीद्वारे या बाबीला घटनेत समाविष्ट केल्या आहेत. समोरची सूची: शिक्षणाचा अधिकार, नागरिकांची मूलभूत कर्तव्ये आणि माहितीचा अधिकार. नागरिकांची मूलभूत कर्तव्ये. कर्करेखा खालीलपैकी कोणत्या राज्यात जात नाही? राजस्थान, महाराष्ट्र, गुजरात आणि पश्चिम बंगाल. महाराष्ट्र. धन्यवाद. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल व्हिडिओला लाईक करा.